मी तिथं सिल्वर ओकच्या बाहेर सांगितलेलं सगळ्यांना पार्टी ऑफिसमध्ये आहे, पार्टीला महत्त्व येण्याच्यासाठी निघालं. गडबड झाली थोडी, लेट झालं, गडबड झाली थोडी. तुम्ही पकड उशीर झालं मी ना थांबू का सांगाल नाही जाऊ. हो भूषण साहेब ठीक आहे आमच्या ह्याच्यात आता बोलत सर तुम्ही आज सिल्वर ओकवरती गेला होता, बैठक झाली, काय नेमकी चर्चा झाली? हे निवडणुका झाल्यानंतर ते उद्धवजी आणि पवारसाहेबांची भेट अशी फारशी झालेली नव्हती. त्या निमित्तानं भेट करण्यासाठी ते आले होते. काही चर्चा झाली असेल, पुढच्या कशा रणनीती ठेवायची? जनरल चर्चा झाल्या, अशी काही स्पेसिफिक चर्चा नाही झाल्या. आणि बाकी संजय राऊत यांनी सांगितलं असेल तुम्हाला काय आहे ते. महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी बैठक होती अशा प्रकारची माहिती मिळते. त्यातली काही चर्चा झाली तशी आमची. पुढच्या आठवड्यात काही बैठक होणार आहे का? पवारसाहेब म्हटले होते की लवकरच स्थानिक स्वराज्य नाही, लावली जाईल. शेवटी तिन्ही पक्षाचे विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य यांना घेऊन भविष्यकाळात योग्य वेळी बैठक होईल. सगळ्यांच्या तारखा बघून काँग्रेस पक्षाशी बोलायचं अजून, त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्रित एक बैठक काहीतरी होईल. पण काय त्याची अर्जन्सी लगेच नाही आहे, 10-12 दिवसात काहीतरी होईल. संजय राऊत आता परत पुन्हा एकदा म्हणाले आहेत की लोकसभेसाठी इंडिया आघाडीची बैठक झाली होती, विधानसभेसाठी महाविकास आघाडीची झालेली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कुठल्या प्रकारची अशी आघाडी वगैरे ठरलेली नाही आहे. त्यांचं निर्णय नाही झालेला, पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. अजून सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय करण्याची प्रक्रिया आम्ही केलेली नाही. महाविकास आघाडी संपुष्टात येईल असं म्हणायचं? नाही, संपुष्टात कशासाठी? निर्णय झाला नाही. नाही, निर्णय झाला नाही म्हणजे आज फक्त भेट झाली. काँग्रेस पक्षाशी आम्ही बोलणार आहे, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, आमचे जे घटक पक्ष आहेत ते कालांतराने आम्ही त्यांना सगळ्यांनाच एकत्रित बोलवणार आहोत. असं म्हणायचं लोकसभेसाठी इंडिया आघाडी होती, महाविकास आघाडी होती, विधानसभेसाठी होती, आता परत स्थानिक स्वराज्यासाठी वेगळी काहीतरी आघाडी तयार करावी लागेल. नाही, असं काही तुम्ही इतक्यात म्हणू नका. सर, शनिवारी एक राज्यस्तरीय मोर्चा काढला जातोय. राज्यामध्ये ज्या पद्धतीनं बीड प्रकरण असेल किंवा परभणीमध्ये जे हत्याकांड घडलं, त्याचबरोबर राज्यात आत्ता लातूर आणि जळगावमध्ये 2 ऑनर किलिंगसुद्धा झाल्याची माहिती मिळते आहे. तर या सगळ्याच मुद्द्यांवर राज्यात शनिवारी मोर्चा काढला जातो, त्यात आपल्या पक्षाचा सहभाग असेल का? मी असं ऐकलं, परंतु आमच्या पक्षात तसा पक्षाकडे अजून कोणी संपर्क साधलेला नाही, त्यामुळं आमच्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही. पण महाराष्ट्रातली परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेची बघितली तर फार चिंताजनक आहे. ज्या राज्यामध्ये मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होऊ शकते, त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही. आणि आमच्या लाडकी बहीण रायगडची आहे, तिच्यावर अन्याय झालेला दिसतो एकंदरच पालकमंत्रीपदावर. सर, राहुल शेवाळेंनी एक असं वक्तव्य केलं की 23 तारखेला राजकीय भूकंप होणार आहे. आत्ताच नवीन सरकार स्थापन होऊन अवघे काही महिने होतात आणि मोठा राजकीय भूकंप 23 तारखेला होणार आहे असं ते म्हणतात. काय असू शकेल हा राजकीय भूकंप? आपला काही राजकीय अंदाज? नाही, माहिती नाही. राहुल शेवाळेंनाच विचारणं योग्य ठरेल. त्याचं विश्लेषण, त्याची माहिती माझ्याकडे नाही माहिती. राहुल शेवाळेने असं म्हटलं आहे की 23 तारखेला शिवसेना आणि काँग्रेसचे अनेक आमदार जे आहेत ते आमच्याकडे प्रवेश करणार आहेत. ठीक आहे, आता 237 पलीकडे आहेत, अजून 5-50 तिकडे गेले तर 288च्या जवळ जाण्याचा प्रयत्न होईल. याच्यापेक्षा जास्त काही फरक पडला नाही. त्यात काय फरक आहे? 237च्या अधिक काही, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. त्यामुळं त्याला काही स्फोट होणार आहे किंवा भूकंप होणार आहे असं नाही. आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही सवय झालेली आहे, कोणी कुठं गेलं तर जनताही फार त्याच्याबद्दल
तीव्र आक्षेप घ्यायचं जनतेनेही थांबवलेलं दिसतं एकंदर. सर बदलापूर प्रकरणामध्ये आणि संजय राऊत यांनी जे उदय सामंत आहे त्यांच्यावरून एक टोला हाणलेला आहे. एक नवीन उदय जो आहे तो महायुतीमध्ये होणार आहे. कदाचित त्या भूकंपाबद्दल तर ते बोलत नाही. उदय सामंतांना जे महत्त्व दिलं जात आहे जास्त त्या संदर्भातली टीका आहे की शिंदेची गरज उरलेली नाही. माहीत नाही आता संजय राऊत यांच्याकडे फार तपशिलात बातम्या असतात, माहिती असते आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून माहिती येत असते. त्यामुळं ते जे बोलतात ते कालांतराने खरं ठरतं असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. सर बदलापूर प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे नाराज झाले तशी चर्चा आहे सर. ते नाराज मी झाले की आता दरेगावला जातात. नाही ते पौर्णिमेला आणि अमावस्येला दरेगावला जातात. तुम्ही मार्क करा, टायमिंग मार्क करा आणि त्यांच्या स्वतःच्या गावात ते जातात. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या गावात गेले की नाराज आहेत असं म्हणणं काय आवश्यक आहे असं मला वाटत नाही. सर बदलापूर बलात्कार अक्षय प्रकरणामध्ये शिंदेचं एन्काउंटर केलं होतं. आता कुठेतरी कोर्टामध्ये फेक आहे अशा प्रकारचं जाहीर समोर संशोधन पाहिलं. 100% ते फेक असणारच आहे आणि कोर्टानेही आता त्याच्यावर कोर्टासमोर ही सगळी माहिती आलेली आहे आणि त्या शाळेच्या मालकाला वाचवण्यासाठी कदाचित मालकाची अनेक कृत्य असतील की जी लपवण्याची गरज असेल आणि त्या गोष्टी सगळ्या या अक्षय शिंदेला माहीत असतील म्हणून अक्षय शिंदेचा शेवट करण्यात आला का अशी शंका येते. त्यामुळं या सरकारने नेमलेल्या चौकशी देखील फार तपशिलात जाऊन चौकशी होते असा आमचा अनुभव नाही. SIT स्थापन होते, बऱ्याच गोष्टी होतात, पण सरकारला जेवढं पाहिजे असतं तेवढंच लोकांच्या समोर येतं. आता तो अक्षय तो सैफ अलीला मारणारा म्हणे बांगलादेशी नागरिक आहे. आता बांगलादेशी नागरिक घरात घुसला, कुठल्या मार्गाने घरात घुसला, त्याला आत प्रवेश कोणी दिला आणि तो तिथं सापडला. एवढे पोलीस कार्यक्षम असतील तर मला पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे. तो कुठं गेला होता आणि त्याला ट्रेस कसा लावला या सगळ्याचा तपशील जो स्टोरी जी बाहेर येते आहे. आता शेवटी पोलीस जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय जनतेलाही दुसरा पर्याय अलीकडे राहिलेला नाही. तुमच्यावरती टीका केली ते म्हणजे की यांच्या गावामध्ये गोट्यांपर्यंत जाण्यासाठी सिमेंटचे रस्ते आहेत परंतु आमच्या गावामध्ये साधारण रस्ता देखील नाही अशा प्रकारची तुमच्यावरती टीका केली. म्हणजे RR रावांचा मुलगा आमदार झाला म्हणून तुम्हाला दुःख होते की तुमचा मुलगा आमदार नाही झाला. दुसरं काय विचारायचं नसेल तर मग चुनाव के बाद पहली बार ऐसा हुआ कि उद्धव ठाकरे और पवार साहब की मुलाकात हुई. किन बातों पर चर्चा हुई? हाँ? चुनाव के बाद पहली बार ऐसा हुआ कि पवार साहब और उद्धव ठाकरे की जो मुलाकात हुई, कौन कौन सी बातों पर चर्चा हुई? ये हमारी महाविकास आघाड़ी के बारे में चर्चा हुई. कांग्रेस के नेताओं की आज उपस्थिति नहीं थी क्योंकि उद्धव जी और पवार साहब की बातचीत हुई और वो मिलना चाहते थे. मैं भी उसी वक्त वहाँ गया था. मुझे भी उस मीटिंग के लिए नहीं बुलाया गया था. मैं भी पवार साहब को मिलने को ही गया था और कांग्रेस को लेके और एक बार आने वाले दिनों में बैठक ज़रूर होगी. सर क्या लोकल बॉडी चुनाव को लेकर कुछ चर्चाएं हुई है? गठबंधन साथ में रहेगा नहीं रहेगा इस तरह की बातें चल रही थी. नहीं, लोकल बॉडी चुनाव के बारे में चर्चा हुई, गठबंधन के बारे में चर्चा नहीं हुई. हमारा महाराष्ट्र में जो गठबंधन विधानसभा में हुआ था वो लोकसभा में भी था और कांग्रेस का इसमें क्या व्यू है ये अभी तक हमने समझा नहीं है. मुझे लगता है कांग्रेस से बातचीत करने के बाद इसके ऊपर बोलना ठीक रहेगा. पवार साहब खुद ये कह रहे थे कि सबको मिलके बैठना चाहिए, चुनाव भी पाइपलाइन में है. बराबर ये है. प्रोसेस कब तक मतलब आगे? जल्द से जल्द होगी. 10-15 दिन में होने की आवश्यकता है और हो जाएगी. सर आपने सवाल उठाया जो सैफ अली खान ने हमला किया था, पुलिस के ऊपर सवाल उठाए, क्या कहना चाहते हैं? अभी देखो वो सैफ अली खान को जिसने अटैक किया था वो उस घर में क्यों आया था, उसका कनेक्शन क्या था, वो किस तरह से अंदर घुसा, मेन डोर से घुसा या खिड़की तोड़ के घुसा, इसके ऊपर कोई कुछ ज़्यादा बातचीत नहीं हो रही है. और वो जहाँ पे गया है वो वहाँ तक पुलिस जाके ढूंढ के लाई है. ये जो पुलिस की स्टोरी सामने आ रही है
कभी कभी लगता है कि अब ये पुलिस की स्टोरी के ऊपर विश्वास रखना से दूसरा कोई ऑप्शन अपने पास नहीं है। लेकिन वो बांग्लादेशी नागरिक है, वो सचमुच सैफ अली के घर में जो घुसने वाला था वो वही है क्या, वो कंफर्म करने की भी आवश्यकता है। गार्डियन न्यूज को लेकर बवाल हो रहा है आजकल, 2 गार्डियन न्यूज से नासिक और रायगढ़ न्यूज से महाराष्ट्र ने बहुत सरकारें देखी, लेकिन पालक मंत्री की मांग के लिए रास्ते पे आके गाड़ियाँ जलाना, टायर जलाना, ये पहले बार हम देख रहे हैं। मैं समझता हूँ कि लोग अस्वस्थ हैं और लोग उनकी मांग के लिए कुछ आंदोलन करते हैं, लेकिन इस राज्य में महाराष्ट्र में मंत्री भी अस्वस्थ होने लगे हैं और वो भी आंदोलन कर रहे हैं। लाडली बहना एक महाराष्ट्र में योजना है, वो जो अदिति तटकरे है वो लाडली बहना योजना की मंत्री है, और रायगढ़ में अभी लाडली बहना योजना जिन्होंने पूरे महाराष्ट्र में इम्प्लीमेंट की, उस लाडली बहना पे ही अन्याय होने की पॉसिबिलिटी अभी हमें दिख रही है। तो सरकार 237 लोगों के सपोर्ट से जो फुल मेजॉरिटी में है, उस मेजॉरिटी का उपयोग महाराष्ट्र के विकास के लिए हो नहीं रहा। लेकिन हमारे महाराष्ट्र के मंत्री ही अगर ऐसे बर्ताव करते हैं तो ये बहुत चिंता की परिस्थिति है। सर, राहुल शेवालिया ने जिस तरीके से कहा है कि 23 तारीख को एक बहुत बड़ा जो है राजनीति में भूकंप आने वाला है, किस तरीके से देखेंगे सर? क्या है उदय सामंत को लेकर है, क्योंकि उनका नाम काफ़ी ज़्यादा बढ़ चुका है? मालूम नहीं मुझे क्या है, किस रेफरेंस टू कॉन्टेक्स्ट से उन्होंने बात की है, क्या रेफरेंस है मुझे मालूम नहीं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।